आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं खळबळ उडवली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या खासदारांमध्ये भेट झाली अशी चर्चा होते, ज्यामुळे राजकीय भूकंप आलाय। बुधवारी ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंची थेट आणि 2 खासदारांनी व्हीसीच्या माध्यमातून बैठकीला हजेरी लावल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र प्रथमच दोन्ही शिवसेनेकडून अशा भेटीची बैठकीची चर्चा देखील फेटाळण्यात आली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी भेटीच्या वृत्तामध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं, तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांनी देखील बैठकीची चर्चा म्हणजे केवळ अफवाच असल्याचं सांगत शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे या त्यांच्या मूळ गावी 3 दिवस मुक्कामासाठी गेलेत आणि तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावी या ठिकाणी 2 दिवसीय मुक्कामासाठी आले आहेत। त्यांच्या या मुक्कामाची चर्चा आता मोठा विषय ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण ऑपरेशन टायगर सध्या सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या 8 खासदारांशी चर्चा केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। 8 खासदारांसोबत ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक आणि चर्चा झाल्याचे देखील विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। याआधी सुद्धा मोठा बंड करून एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून बाहेर पडले होते आणि त्यांनी भाजपसोबत जाऊन आपला शिवसेना हा भाजपसोबत आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर 8 खासदारांची चर्चा होत असल्याने ही मोठी राजकीय घडामोड आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या 8 खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती देखील समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या सोबत कोणतीही बैठक झालेली नाही। ठाकरेंच्या शिवसेनेमधूनच अशा बातम्या पसरवल्या जात आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिली आहे। तर ऑपरेशन टायगर म्हणजे केवळ खासदार नव्हे तर सर्वसामान्य शिवसैनिक अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे। ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे। उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करतात, आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उबाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत। राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे। 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं, परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे। ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदे साहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर। आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे। दरम्यान ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती संतापलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून मी कुठेही जाणार नाही असं ठणकावलंय। यावेळेला त्यांनी चक्क ठाकरेंशी प्रतारणा कधीही करणार नाही असं पत्रकार परिषदेमध्ये एकदा कागदावरच लिहून दिलेलं आहे। हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ही मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा। आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी। त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा। असले घाणेरडे दरम्यान ऑपरेशन टायगरवरून खासदार बाळासाहेबांचे विचार सांगा ना, गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते? इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापल्यात। त्या त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर। आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे। आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत। भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही।
दरम्यान ऑपरेशन टायगरच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी देखील फटकारलाय. बघा, ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.